मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सापडली चमत्कारी विहीर. बीडच्या एका चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ व्हायरल. एका शेतकऱ्याच्या शेतात एक विहीर, जिच्यात काय चमत्कार होतोय जे पाहायला लाखोंची गर्दी होत आहे. ही विहीर बीडच्या एका गावात आहे, जिला चमत्कारी विहीर म्हणून त्या गावात ओळखली जात होती. त्या गावातल्या लोकांना माहिती होतं, पण एक पत्रकार जेव्हा या विहिरीपाशी गेला तेव्हा त्या विहिरीपाशी त्याला असं काहीतरी जाणवलं. त्याने तिचा व्हिडिओ काढला. त्यानंतर त्याने ही विहीर ज्या शेतकऱ्याची होती त्याची मुलाखत घेतल्यानंतर त्या पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली. या विहिरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. या विहिरीत नेमकं काय चमत्कार होतोय ज्यामुळे या विहिरीला चमत्कारी विहीर म्हणतात? नेमकं असं काय आहे या विहिरीमध्ये? याविषयी त्या शेतकऱ्याने काय सांगितलं? या चमत्कारी विहिरीचा गावाला कसा फायदा होतोय? चला जाणून घेऊया या रहस्यमय चमत्कारी विहिरीविषयी. आज आपण अशा एका रहस्यमय चमत्कारी विहिरीबद्दल जाणून घेतोय की जिने संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिलाय. ही विहीर बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात. तिचाच व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की लोक म्हणतात ही नुसती विहीर नाही तर ही चमत्कारी विहीर आहे. सुरुवातीला या विहिरीचं रहस्य फक्त त्या गावातल्या लोकांना माहिती होतं, पण अचानक एक दिवस एक पत्रकार विहिरीजवळ पोहोचला. त्याने तिथलं चित्रीकरण सुरू केलं तेव्हा त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. त्याला काहीतरी अनामिक जाणवलं. त्याने त्या विहिरीच्या मालकाला म्हणजे त्या शेतकऱ्याला बोलावलं, त्याची मुलाखत घेतली आणि त्यानंतर त्याला जे समजलं त्या शेतकऱ्याने या विहिरीचं जे रहस्य त्याला ते सांगितलं ते ऐकून पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर या विहिरीची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली. मग नेमकं या विहिरीत काय आहे? कोणता चमत्कार याच्यात दडलेला आहे? आज आपण सगळं उघड करणार आहोत. या शेतकऱ्याचं रहस्य जाणून घेणार आहोत. पहा, महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जुन्या विहिरी असतात. काही जुन्या विहिरीत अनेक रहस्य दडलेले असतात. पण ही चमत्कारी विहिरीचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला 10 वर्ष मागे जावं लागेल. त्या शेतकऱ्याने सांगितलं, 10 वर्षापूर्वी त्या शेतकऱ्याबरोबर एक अशी गोष्ट घडली की ज्यामुळे ही चमत्कारी विहीर नावारूपाला आली. ती त्यामुळे आज व्हायरल झाली. अनेकदा आपण पाहतो विविध शेतामध्ये काही जुन्या विहिरी असतात. त्या विहिरी भरपूर रहस्य दडलेले असतात. काही जुन्या विहिरीत भूत आहेत असं म्हटलं जातं, तर काही जुन्या विहिरीच्या जवळून जाताना घुंगरांचा आवाज येतो, तर काही विहिरींच्या शेजारी जाताना आपल्याला कोणीतरी आतून बोलवते असा भास होतो. पण ही विहीर वेगळी आहे. बाकींच्यांपेक्षा ही विहीर अतिशय वेगळी आहे. ही विहिरीचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला 10 वर्षापूर्वीच्या एका दिवसात जावं लागेल. त्या काळात या शेतकऱ्याचे दिवस जेमतेम होते. शेतीला पाणी नव्हतं म्हणून त्याने बोर मारून पाहिला, पण तिथे निराशा पदरी पडली. पैसे कमी होते म्हणून तो शेतकरी हवालदिल झाला होता. तो शेतकरी सांगत होता, तो म्हणाला, 10 वर्षापूर्वी माझ्या शेतीला खूप कमी पाणी पडलं होतं. पाणीच नव्हतं. त्याकरता त्याने एक छोटासा बोर मारला, पण त्याची गरज त्या शेतकऱ्याची भागत नव्हती. त्याला भरपूर पाणी पाहिजे होतं. या शेतकऱ्याने शेवटी एका पाणी पाहणाऱ्या पानहाड्याला, एका वृद्ध व्यक्तीला बोलवण्याचा निर्णय घेतला. पानमानाडी म्हणजे असा वृद्ध माणूस जो नारळाच्या मदतीने पाणी कुठे आहे जमिनीतलते दाखवतो. तो वृद्ध माणूस सरळ सरळ त्या शेतात आला. तो शेतात आल्यानंतर त्याने एक नारळ आपल्या तळहातावर ठेवला. तो नारळ घेऊन पूर्ण तो शेतभर फिरू लागला. सुरुवातीला तो सरळ रेषेत चालला. समांतर रेषेत तो त्या ठिकाणी चालत होता. तो एका ठिकाणी थोडासा थबकला आणि त्यानंतर तिथे तो गोलगोल घराघर फिरायला लागला. फिरता फिरता तो एका लिंबाच्या झाडाजवळ थांबला आणि इथेच घडला तो पहिला चमत्कार. 10 वर्षांपूर्वी त्याच्या हातातील नारळ अचानक वर झालं. तळहातावर अगदी ताट उभं राहिलं आणि हाच होता या विहिरीच्या चमत्काराचा पहिला संकेत. त्या वृद्ध माणसाने पुन्हा एकदा त्या जागेवर नारळाने तपासणी केली. तो नारळ तिथेच ठेवला. एक प्रचंड मोठी फुली मारली. एक खून केली त्याने. शेतकऱ्याला सांगितलं की ती विहीर तू इथे खोद, तुला जबरदस्त पाणी लागेल आणि ही विहीर पुढे जाऊन इतका मोठा चमत्कार करेल की तुझा विश्वास बघता नाही. संपूर्ण गावाला या विहिरीचा फायदा होणार आहे, कारण की या विहिरीमध्ये एक चमत्कार दडलाय. 10 वर्षापूर्वी एका वृद्ध व्यक्तीने सांगितलेला हा चमत्कार हा जगासमोर आलाय. पण त्यावेळेस तो शेतकरी गोंधळला होता. 10 वर्षापूर्वी त्याने पानहाड्याला विचारलं की चमत्कार शेतकरी विहीर म्हणजे काय? त्या वृद्ध माणसाने फक्त एवढंच सांगितलं की एक दिवस या विहिरीचा चमत्कार संपूर्ण राज्यात व्हायरल होईल. ही विहीर संपूर्ण गावाचा उद्धार करेल. शेतकऱ्याला सुरुवातीला विश्वास बसला नाही. त्याला वाटलं कुठलं गुप्तधन तर नाहीये ना, कुठलं भूतप्रेत तर नाहीये ना, काही देवाबिवाचा तर प्रॉब्लेम नाही ना. तो वृद्ध माणूस म्हणाला, आजपर्यंत मी हजारो विहिरींचं पाणी पाहिलं, पण इथे मला एक अनामिक शक्ती जाणवली. माझ्या अनुभवातून सांगतोय, ही विहीर चमत्कार करेल. ही घटना होती 10 वर्षांपूर्वीची, ज्या दिवशी शेतकऱ्याने पानहाड्याला पाणी पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्याला विहिरात चमत्काराचा संकेत मिळाला. पुढे झालं असं, गावाचं भलं होईल हे ऐकून शेतकऱ्याला आनंद झाला. त्याने ते विहीर खोदण्याचा निर्णय घेतला, पण त्याकडे पैसे नव्हते. त्याने सरकारी योजनांचा शोध घेतला. ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांच्याकडे जाऊन चौकशी केली. त्याला विहीर खोदण्यासाठी सरकारी अनुदान मिळालं. त्याचा उत्साह दुप्पट झाला. शेतकऱ्याने उसने पैसे घेऊन खोदकाम सुरू केलं. नातेवाईकांची मदत घेतली. 10 फूट साधारणपणे ही विहीर खोदल्यानंतर तिथे भला मोठा खडक लागला आणि त्यावेळेस घडला दुसरा मोठा चमत्कार, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विहीर खोदताना 10 वर्षापूर्वी तिथे स्फोट घडून आणावा लागणार होता. स्फोटासाठी सगळी तयारी तयार झाली. स्फोटाला वायर जोडल्या गेल्या. फक्त 2 बटन दाबायची होती. पहिलं बटन दाबलं, आता काही क्षणात इतका मोठा स्फोट होणार होता. पण दुसरं बटन दाबायच्या आधीच तिथे एक विचित्र घटना घडली. विहिरीच्या शेजारी लिंबाच्या झाडावर पक्ष्यांचा थवा जोरजोरात ओढू लागला. त्याचा आवाज इतका मोठा होता की दुसरं बटन दाबायचं राहून गेलं. त्यांना वाटलं कोणीतरी प्राणी पडला का काय. त्याने जाऊन पाहिलं तर काम करणारा एक माणूस विहिरीतच राहून गेला होता. तो वर येण्याचा प्रयत्न करत होता. तो ओरडत होता पण त्याला आवाज जात नव्हता. पण पक्ष्यांच्या आवाजामुळे त्या माणसाचा जीव वाचला. त्याचा जीव गेला असता. या विहिरीचा दुसरा चमत्कार होता. अखेर विहीर 20 फूट, 30 फूट, 40 फूट खोल गेली. विहिरीला पाणी लागलं पण पाणी अतिशय कमी होतं. खूपच कमी होतं. शेतकऱ्याला वाटलं होतं वृद्ध माणूस खोटं बोलला. त्या वृद्ध माणसाचे शब्द त्याच्या कानात नेहमी घुमायचे. 10 वर्षापूर्वी जेव्हा विहिरीला पाणी लागलं नव्हतं तेव्हा त्या वृद्धाचे शब्द आठवले की विहीर एक दिवस चमत्कार करेल. 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले. एका वर्षी तर प्रचंड दुष्काळ पडला. त्याची पिकं जळू लागली. तो रात्री निराश होऊन झोपला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तर काय, विहिरीत थोडं पाणी वाढलेलं. हेच होतं विहिरीचं तिसरं रहस्य. प्रत्येक उन्हाळ्यात पूर्ण कोरड पडण्याच्या आधी ही विहीर जी आहे पूर्णपणे हिला पाणी आलं होतं. आणि आता तो खरा चमत्कार जवळ येत होता. ज्या वेळेस तो पत्रकार त्या विहीर जवळ येऊन त्याचं चित्रीकरण करणार होता आणि जगासमोर विहिरीचा चमत्कार उघड होणार होता. पण 2 वर्षाची गोष्ट आहे. ही विहीर महाराष्ट्राला अजून माहिती नव्हती. हळूहळू या विहिरीला पाणी कमी व्हायला लागलं. स्नेक पाणी तज्ञाला त्या शेतकऱ्याने बोलावलं. ही गोष्ट आहे 2 वर्षापूर्वीची. पाणी तज्ञाला बोलावलं. त्यांना सांगितलं की मला या विहिरीचं फारसं पाणी पुरत नाही, तर आम्ही असं काय करायला पाहिजे की जेणेकरून या विहिरीचं पाणी वाढेल. तर त्यावेळेस पाणी तज्ञांनी सल्ला दिला, तुम्ही आडवे बोर मारा. आणि आडवे बोर त्या ठिकाणी मारले गेले. दुसऱ्या दिवशी अचानक एक चमत्कार घडला जो संपूर्ण देशात त्यावेळेस व्हायरल झाला होता. पाणी चक्क 50-60 फूट वर आलं. हे पाणी जमिनीपर्यंत पोहोचलं. संपूर्ण गावात दुष्काळ होता. कुठे प्यायला पाणी नव्हतं. ही गोष्ट आहे 2 वर्षापूर्वीची. विहिरीला मात्र प्रचंड पाणी होतं. त्यावर शेतकऱ्याने ऊस लावला. संपूर्ण शेतीला पाणी दिलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं पाणी होतं की ऊसाला पाणी देऊनही पाणी संपत नव्हतं. ही विहीर आता जीवनदायी विहीर म्हणून ओळखू लागली. तेव्हापासून आजपर्यंत विहिरीचं पाणी कधीच कमी झालं नाही. ही विहीर इतकी प्रसिद्ध का झाली? विहिरीची चर्चा प्रचंड आता गावामध्ये पसरली आहे. गेल्या 5-6 वर्षापासून संपूर्ण गावाला ही विहीर पाणी देत आहे. तर अशाच प्रकारची प्रसिद्धी ऐकून एक रिपोर्टर, एक पत्रकार त्या विहिरी शेजारी गेला. तिचं चित्रीकरण केलं. नंतर पुढे जाऊन त्याने शेतकऱ्याच्या मुलाला बोलावलं आणि त्याला विचारलं काय चमत्कार आहे. तेव्हा त्या मुलाने सांगितलं की आम्ही याच्या 4 आडवे बोर मारले होते. विहिरीला 12ही महिने पाणी कमी होत नाही. गावात कोणाच्याच विहिरीला पाणी नाही, पण आमच्या विहिरीला पाणी असतं. त्याला असं विचारलं त्यावेळेस तू म्हणाला देवाची कृपा आहे. उन्हाळ्यात अगदी 10 तास मोटर याच्यावर चालते तरी आमचं पाणी संपत नाही. संपूर्ण गावाचं भागता, असं त्या मुलाने सांगितलं. तर अशा प्रकारची एक चमत्कारी विहीर बीड सारख्या दुष्काळी भागामध्ये ही विहीर एक प्रकारचा चमत्कार आणि एक प्रकारचा जीवनदायी ठरलेली. तर या चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विहिरीने गावाचा उद्धार करेल असं 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं. हे वाक्य आज पूर्णतः खरं ठरत आहे. ही विहीर नसून त्या गावासाठी एक जीवनदायी लाईफलाईन ठरलेली आहे. या शेतकऱ्याने कधी त्या ठिकाणी स्वार्थी विचार केला नाही. पाणी स्वतःसाठी ठेवलं नाही. गावाला होईल तेवढी मदत करत आहे. एक प्रकारे शेतकऱ्याचा चांगुलपणा देखील या विहिरीच्या माध्यमातून उघड होत आहे. शेतकऱ्याची निस्वार्थी वृत्ती आणि गावाच्या लोकांवरची त्याची माया या विहिरीच्या चमत्काराच्या माध्यमातून समोर आलेली आहे. ही घटना, हा चमत्कार तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ही कहाणी तुम्हाला आवडली का नक्की कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.